नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। जिल्ह्यात 2 दिवसांच्या पावसाने अनेक गावात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार तरी कधी? विनोबा भावेंच्या चळवळीत सराव येथे ग्रामदानातून ग्राम मंडळ, आता मात्र ग्राम मंडळ शेतकऱ्यांच्या जमिनीवर चालविते जेसीबी। पीक विम्यासाठी शिवसेना आमदार नितीन देशमुख आक्रमक, विमा कंपनीचे प्रतिनिधी न आल्याने कोंडले अधिकाऱ्यांना। नागपुरी जीन परिसरात मोहरम भंडाऱ्याचे आयोजन, हिंदू मुस्लिम सामाजिक एकतेचा संदेश, मान्यवरांची उपस्थिती। बुलढाण्यात वरिष्ठ काँग्रेस नेते आले एकत्र, कामगारांच्या मुद्द्यावरून आंदोलनात्मक पवित्रा। आता सविस्तर बातम्या। मंगळवार बुधवार झालेल्या अतिवृष्टीनंतर आता शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे। अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना शासनाने त्वरित मदत देण्याची मागणी पुढे येत आहे। पाऊस न आल्याने त्रस्त असलेला शेतकरी अतिवृष्टीने बेजार झाला आहे। जिल्ह्यात मंगळवारी रात्री आणि बुधवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसाने अनेक भागातील शेतात पाणी साचले आहे। नुकतीच जमिनीबाहेर डोकावू लागलेली पिके या पावसाने पाण्याखाली गेली आहेत। बाळापूर तालुक्यातील काही परिसर जलमय झाला आहे। गेले 24 तासात अकोला व बाळापूर या 2 तालुक्यातील 6 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे। 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने जिल्ह्यातील पिकांना जीवदान मिळाले आहे। मंगळवारी बार्शीटाकळी तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली होती, त्यामुळे 15 गावातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते। मंगळवारी मध्यरात्रीनंतर व बुधवारी पहाटे अकोला आणि बाळापूर तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला। पावसाचा फटका अकोला तालुक्यातील 4 तर बाळापूर तालुक्यातील 2 मंडळांना बसला आहे। अकोला जिल्ह्यात सर्वदूर पावसाची नोंद झाली आहे। बार्शीटाकळी तालुक्यात सोमवारी झालेल्या अतिवृष्टीने 15 गावातील पिकांचे नुकसान झाले। अकोला तालुक्यात 4 मंडळात झालेल्या अतिवृष्टीचा फटका 23 गावांना बसला। या गाव परिसरातील 1624 हेक्टर शेतातील सोयाबीन, कापूस आणि तूर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अहवालात वर्तविला। अतिवृष्टीमुळे अकोला तालुक्यातील 12 घरांचे अंशतः नुकसान झाले आहे। विनोबा भावे यांच्या ग्रामदान चळवळीतून ग्राम मंडळ स्थापन झाले, पण हे ग्राम मंडळच आता थेट शेतकऱ्यांच्या जमिनीवर जेसीबी चालविताना दिसत आहे। न्यायप्रविष्ट प्रकरणात पोलिसांच्या बंदोबस्तात सराव या गावात पेरलेले शेत उद्ध्वस्त करण्यात आले। गुरुवार 11 जुलै रोजी सराव ग्राम मंडळाने पोलीस बंदोबस्तात नामदेव भगेवार यांच्या शेतात पेरलेले सोयाबीन, मिरची आणि वांग्याचे पीक नष्ट केले। कुठलेही पीक नष्ट करू नये, तसे करणे कायद्याने गुन्हा आहे। त्यात विनोबा भावे यांनी ग्रामदान चळवळीत निर्माण केलेले ग्राम मंडळच शेतकऱ्यांच्या जमिनीवर जेसीबी चालवित असल्याचे दुर्दैवी चित्र आहे। नामदेव भगेवार यांच्या जमिनीविषयीचे प्रकरण बार्शीटाकळी न्यायालयात न्यायप्रविष्ट असताना पोलीस बंदोबस्त व महसूल कर्मचारी यांनी पिकाचे व शेताच्या कुंपणाचे भगेवार यांचे लाखोंचे नुकसान केले। या सर्व प्रकरणाची चौकशी होण्याची गरज असून आदर्श ग्राम मंडळाचे अध्यक्ष वसंतराव जाधव यांनी ग्राम मंडळाने पैसे भरून पोलीस बंदोबस्त मिळविल्याचा दावा केला आहे। त्याचबरोबर तहसीलदार यांनी आदेश दिला म्हणून कारवाई केल्याचे भ्रमणध्वनीवर सांगितले, पण तहसीलदार यांनी अशा प्रकारचा कुठलाही आदेश दिला नसल्याचे स्पष्ट केले। सरकारी यंत्रणा हाताशी धरत जे शेत ग्राम मंडळात नाही त्या शेतावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न कोण करत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे। बाळापूरचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी बाळापूरचे तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना नगरपालिका कार्यालयात कोंडलं। आमदार नितीन देशमुख यांनी कार्यालयाच्या अगोदर कडी लावली, मग टाळा लावत अधिकाऱ्यांना कार्यालयामध्येच बंद केलं। बाळापूरचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना नागरिकांकडून विमा कंपन्यांसंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। त्यामुळे त्यांनी विमा कंपन्यांच्या तक्रारी विरोधात
नगरपालिकेत आमदार देशमुखांनी सर्व अधिकारी आणि विमा कंपन्यांची बैठक बोलावली होती, परंतु बैठकीला विमा कंपन्यांचे आणि कृषी विभागाचे अधिकारी गैरहजर होते। त्यामुळे आमदार नितीन देशमुख यांना संताप अनावर झाला होता। संतापाच्या भरात आमदार देशमुखांनी तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना कार्यालयामध्ये कोंडलं। अनुपस्थित अधिकारी आल्याशिवाय कुणालाच आतून सोडणार नाही असा इशारा आमदार नितीन देशमुख यांनी दिला। परंतु आज शेतकऱ्यांच्या दास्ती म्हणा का आपली दास्ती करून म्हणा इन्शुरन्स कंपनीवाले कुठे आलेले सगळ्या शेतकऱ्यांचा जर म्हणणं असेल जोपर्यंत इन्शुरन्स कंपनीवाले इथं येत नाही आपल्याला न्याय देत नाही तोपर्यंत तहसीलदार साहेब आणि कृषी अधिकारी यावेळी ह्या रूममधून आम्ही बाहेर जाऊ देत नाही। आम्ही दरवाजे लावून देतो। सगळ्या शेतकऱ्यांना काय करणार। अकोल्यामध्ये ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना कार्यालयातच कोंडल्याची घटना घडली। बाळापूरमध्ये ही घटना घडल्याचं समोर आलंय। शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी देशमुख यांच्याकडे गेल्या होत्या, परंतु बैठकीला अधिकारी अनुपस्थित असल्यामुळे आता नितीन देशमुख यांनी आक्रमक झाल्याचं दिसत आहे। विशेष म्हणजे सर्व विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना बैठकीसाठी आपण सूचना दिल्या होत्या, मात्र कंपनीतील कर्मचारी बैठकीला हजर झाले नाही असेही बाळापूरचे तहसीलदार वैभव फरताडे यांनी म्हटलं आहे। दरवाजे सर्व लावून घ्या, कारण की एका शेतकऱ्याच्या इन्शुरन्स कंपनीवाल्याला 500 रुपये पंचनामा करायचे घेतले। हे वाळेगावचे शेतकरी ते सांगतात होतं घ्या। वाळेगावचे सर्व शेतकरी बोलावले फोन करून नंबर द्यायचा फोन नंबर आणि 500 रुपये पावतीप्रमाणे त्यांनी सर्वेचे पैसे घेतले। तुम्हाला किती भेटले पैसे विम्याचे? 1 रुपयाने भेटला। 500 रुपये पावतीने तुमचे घेतले? हो, रुपया भेटला नाही? रुपयाने भेटले। किती पावत्या तुमच्या? 5 पावत्या। 5 पावत्या 40,000 घेतले। 2000 घेतले। 5 पावत्याचे 2000 रुपये या शेतकऱ्याकडून विमा कंपनीचे जे सर्वे करतात त्या लोकांना घेतले। त्याने ते शासनाला कंपनीचे पैसे भरले ते वेगळे। 500 रुपये शेतकऱ्याचे पर डे सर्वे करत असतानाही सुद्धा 50 रुपये या शेतकऱ्याला मिळाले नाही। काही शेतकऱ्याला 50 रुपये मिळाले। म्हणून जोपर्यंत विमा कंपनीवाले इथं येणार नाही तोपर्यंत तहसीलदार साहेबांना आणि कृषी अधिकाऱ्यांना आम्ही इथून हलू देणार नाही। हिंदू मुस्लिम एकतेची प्रतीक या नात्याने अकोला शहरातील नागपुरी जिन भागातील ओसवाल भवन येथे भव्य मोहरम भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी शेकडो नागरिकांनी भंडाऱ्याचा लाभ घेतला। आज पार पडलेल्या भव्य मोहरम भंडाऱ्याला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नागरिकांना खिचडीचे वाटप करण्यात आले। हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक या नात्याने अकोला शहरातील नागपुरी जिनमधील नवजवान पार्टीतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य सार्वजनिक मोहरम भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी हिंदू मुस्लिम नागरिकांनी सोबत बसून भंडाऱ्याचा आस्वाद घेतला। आज पार पडलेल्या भव्य भंडाऱ्यामध्ये 400 किलोची खिचडी वाटप करण्यात आली होती। दरवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी शेकडोच्या संख्येने नागरिकांनी भंडाऱ्यामध्ये जेवण केले। सदर मोहरम भंडाऱ्याचे आयोजन नागपुरी जिन जनरल गॅरेजचे संचालक शेख मोहम्मद शेख वजीर करीत असतात। आज पार पडलेल्या भव्य मोहरम भंडाऱ्याच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून RRC नेटवर्कचे संचालक पंकज देशमुख, नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील, सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील वायदंडे, सरकारी वकील गंगाराम इंगोले यांची उपस्थिती होती। यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भंडाऱ्यामध्ये उपस्थित नागरिकांना खिचडीचे वाटप करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांचे शाल श्रीफळ देत स्वागत करण्यात आले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शेख रिजवान उर्फ राजा, फारुख अली, सलमान शेख, हुसेन लीडर, मोहसिन, मुख्तार आदींनी सहकार्य केले। अकोला बौद्ध समाज संघर्ष समितीच्या वतीने युवकांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात जिल्ह्यातील युवा भीमसैनिक, वृद्ध, महिलांनी सहभाग घेत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे या दोन्ही गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात न्याय भूमिका बजावण्याचे निवेदन देण्यात आले। रामदासपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत झालेल्या एका घटनेत देशमुख फेल निवासी साक्षांत तेलगुटे यांच्यावर काही अज्ञात समाजकंटक इसमांनी प्राणघातक हल्ला केला होता। तसेच तेल्हारा पोलीस स्टेशन अंतर्गत भांबेरी येथील अक्षय भोजने या युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता। या दोन्ही घटनेने समाजात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून आतापर्यंत या प्रकरणात अकोला पोलीस प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई किंवा हल्लेखोरांना अटक करण्यात आली नाही। या प्रकारावर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे बौद्ध समाज संघर्ष समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चात समस्त युवा, भीम सैनिक, महिला वर्ग, वृद्ध सामील होते।
अकोला पोलीस प्रशासनाने या दोन्ही प्रकारात योग्य ती कारवाई करून दोन्ही घटनेच्या हल्लेखोरांना अटक करण्यात यावी अशी मागणी घेऊन अकोला पोलीस अधीक्षक यांना समस्त बौद्ध समाज संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले। आज सकाळी अशोक वाटिकेत देखील या विषयावरून एक बैठक झाली। या बैठकीत देखील या घटनांचा निषेध करत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। याविषयीचे एक निवेदन पोलिसांना देण्यात आले आहे। संपूर्ण महाराष्ट्रात गोल्डन बॉईज म्हणून लोकप्रिय असलेले सनी नाना वाघचौरे आणि संजय गुजर यांनी अकोल्यातील सतनाम ग्राफिक्सचे संचालक राज सिंग आणि जय सिंग यांच्या गृहप्रवेशासाठी उपस्थित राहत सदिच्छा भेट दिली। गोल्डन बॉईज सनी नाना वाघचौरे आणि संजय गुजर यांनी काल अकोला शहरातील टॉवर चौक स्थित सतनाम ग्राफिक्स येथे सदिच्छा भेट दिली। सतनाम ग्राफिक्सचे संचालक राज सिंग आणि जय सिंग यांचे आणि गोल्डन बॉईज यांचे मैत्रीपूर्ण नाते असून सतनाम ग्राफिक्स संचालक यांच्या नवीन गृहप्रवेशाच्या निमित्ताने सतनाम निवास जठारपेठ बिर्ला राम मंदिराजवळ संपन्न झालेल्या गृहप्रवेश कार्यक्रमाला गोल्डन बॉईज यांनी सदिच्छा भेट देत उपस्थिती दर्शविली। गृहप्रवेशानंतर टॉवर चौकातील सतनाम ग्राफिक्स येथे गोल्डन बॉईज सनी नाना वाघचौरे व संजय गुजर यांचे आतिषबाजीमध्ये स्वागत करण्यात आले। यावेळी आयोजित सोहळ्याला मान्यवरांची मोठी उपस्थिती होती। सतनाम ग्राफिक्सचे संचालक जय सिंग व राज सिंग हे आमच्यासाठी मित्र व भावाप्रमाणे आहेत अशी भावना यावेळी गोल्डन बॉईज सनी नाना वाघचौरे आणि संजय गुजर यांनी व्यक्त केली। कृषी विभाग व विमा कंपन्यांच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांनी यंदा सरकारच्या 1 रुपयात विमा योजनेकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे। कृषी विभाग व खासगी विमा कंपनी यांनी कुठलीही जनजागृती केली नसल्याने हे चित्र निर्माण झाले आहे। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी राज्य सरकारने 1 रुपयात पीक विमा उपलब्ध करून दिला आहे। तरीही पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे। नुकसान होऊनही भरपाई न मिळणे तसेच मिळालेली भरपाई थट्टा करणारी असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे। याविषयी कृषी विभागाने योग्य ती जनजागृती प्रचार व प्रसार केला नाही। त्याचबरोबर विमा कंपनी देखील याविषयीची जनजागृती करण्यात काटकसर करत असल्याचे चित्र असल्याने शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे। 15 जुलैपर्यंत 3,66,416 शेतकऱ्यांनी विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता। परंतु गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 78,557 शेतकऱ्यांची संख्या घटली आहे। गेल्या वर्षी 4,44,973 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता। गतवर्षी पावसामुळे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मिळाली नसल्याने नाराजी आहे। मंगळवारी नेकलेस रोडवरील दुकाने फोडल्यानंतर चोरट्यांनी बुधवारी जठारपेठेतील दुकाने फोडल्याची माहिती मिळाली आहे। यामुळे जठारपेठ परिसरातील व्यापारी व दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे। आता दुकानदारांनी दुकानात कॅश ठेवणे टाळले आहे। जठारपेठ भागातील आनंद झेरॉक्स व वैशाली ड्रायफ्रूट या दुकानांचे शटर वाकवून चोरट्यांनी साहित्य लंपास केले। या प्रकरणी वैशाली ड्रायफ्रूटचे संचालक श्याम बडगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिव्हिल लाईन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात भारतीय न्याय संहिता अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या नेकलेस रोडवरील 2 दुकानांवर डल्ला मारण्याच्या घटनेला 24 तासांचा अवधी उलटत नाही तोच चोरट्यांनी जठारपेठ चौकातील 2 दुकानांमधील साहित्यावर हात साफ केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे। हा प्रकार पाहता चोरट्यांकडून पोलिसांना खुले आव्हानच दिले जात असल्याचे दिसत आहे। नेकलेस रोडवरील एका रेडीमेड कापड दुकानाचे शटर वाकवून दुकानातील रोख रक्कम व महागडे कपडे लंपास करण्याची घटना 16 जुलै रोजी सकाळी उघडकीस आली होती। बुलढाण्यात काँग्रेस नेत्यांनी एकत्र येत आंदोलन केले। हे आंदोलन कामगारांच्या हिताचे होते, पण या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व काँग्रेस नेते एकत्र आल्याची चर्चा होती। नोंदणी अभावी जे कामगार मृत्युमुखी पडले आहे याला जबाबदार कोण? ग्रामसेवक की मुख्याधिकारी? नोंदित कामगारांना गृहोपयोगी संच त्वरित वाटप करावे, बांधकाम कामगारांची नवीन नोंदणी त्वरित करावी यासह अन्य मागण्यांसाठी आज काँग्रेसच्या वतीने जिल्हा कामगार कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला आहे। जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले आहे। यावेळी जिल्हा कामगार अधिकाऱ्यांना कार्यालयाबाहेर बोलावून जाब विचारत घेराव घालण्यात आला आहे। यावेळी कार्यालयाबाहेर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या दिला आहे। माजी आमदार दिलीप कुमार सानंदा, जयश्री शेळके, हर्षवर्धन सपकाळ, धीरज लिंगाडे हे उपस्थित होते। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन आणि या स्मृतिदिनाच्या निमित्त बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीने कामगारांच्या न्याय हक्कासाठी
या कामगार जिल्हा कार्यालयावर धडक आंदोलन इथं आयोजित केलेलं आहे। कामगारांच्या अनेक समस्या आहेत, त्यांचे लायसन्स रिन्युअल होत नाहीत, त्यांना जे साहित्य आहे त्या साहित्याचं वाटप इथे सत्ताधारी जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या कार्यालयातून होते। हे सत्ताधारी लोकप्रतिनिधी स्वतःचं फोटो लावून स्वतःच्या कार्यालयात त्याचं वाटप करतायत आणि मोठ्या प्रमाणात कमिशन घेऊन हे जिल्हा कार्यालय जे आहे कामगारांचं, हे कामगारांचे विविध प्रश्न जे आहेत त्यांना सोडवण्याचं काम करते। भ्रष्टाचार ही दलदल झालेली आहे हे कामगार कार्यालय, म्हणजे कामगारांवर प्रचंड अन्याय होते आणि त्यामुळं या कामगार कार्यालयावर धडक आंदोलन जिल्हा काँग्रेसच्या वतीने इथं आयोजित करण्यात आलेलं आहे। पुन्हा पाहूया आजच्या हेडलाईन्स। हेडलाइंस प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। जिल्ह्यात 2 दिवसांच्या पावसाने अनेक गावात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार तरी कधी? विनोबा भावेंच्या चळवळीत सराव येथे ग्रामदानातून ग्राम मंडळ, आता मात्र ग्राम मंडळ शेतकऱ्यांच्या जमिनीवर चालविते JCB। पीक विम्यासाठी शिवसेना आमदार नितीन देशमुख आक्रमक, विमा कंपनीचे प्रतिनिधी न आल्याने कोंडले अधिकाऱ्यांना। नागपुरी जीन परिसरात मोहरम भंडाऱ्याचे आयोजन, हिंदू मुस्लिम सामाजिक एकतेचा संदेश, मान्यवरांची उपस्थिती। बुलढाण्यात वरिष्ठ काँग्रेस नेते आले एकत्र, कामगारांच्या मुद्द्यावरून आंदोलनात्मक पवित्रा। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राइब करा RRC चे YouTube चॅनल, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।